आजपासून आपण रस्सा भाजीची एक नवीन सिरीज सुरू केली आहे। या संपूर्ण सिरीजमध्ये तुम्हाला 30 नवीन प्रकारच्या आणि नवीन चवीच्या रस्सा भाज्या पाहायला मिळणार आहेत। ही संपूर्ण सिरीज मी 5 भागांमध्ये डिवाइड केलेली आहे। प्रत्येक भागामध्ये मी तुम्हाला नवीन 6 प्रकारच्या रस्सा भाज्या रेसिपी दाखवणार आहे। आज आपण भाग पहिला बघतोय। हा भाग पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळेल। तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात। या पद्धतीने जर तुम्ही भाजी बनवली तर तुम्हाला पण नक्की आवडेल। तर चला रेसिपीला सुरुवात करूयात। इथे मी कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे। तुम्ही कढईमध्ये पण बारीक कट करून याला परतून घेऊ शकता। हे पहा अशा पद्धतीने। यानंतर इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेलामध्ये आपण कांदा, खोबरं, लसूण, अद्रक आपल्याला हे सर्व मिश्रण भाजून घ्यायचं आहे। चांगल्या प्रकारे याला तुम्ही परतून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा, खोबरं, अद्रक, लसूण हे सर्व मिश्रण गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आणि एक मी इथे टोमॅटो घातलेला आहे। तुम्ही भाजीमध्ये पण नंतर पण हे सर्व मिश्रण भाजल्यानंतर पण भाजी परतताना पण वरतून आपण ॲड करू शकतो, पण मी इथे वाटून घेतलेला आहे याच्यामध्येच। आता यामध्ये आपल्याला मसाला घालायचा आहे। काळा मसाला आणि मी थोडी लाल चटणी इथे घेतलेली आहे आणि कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। हे आपल्याला सर्व मिश्रण वाटून घ्यायचं आहे। पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। यामध्ये 2 चमचे तेल घालून जिरे मोहरी घातली आहे, चिमूटभर हळद घातली आहे आणि फ्लावर आणि बटाटा याला बारीक असं कट करून घ्यायचं आहे। स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 ते 3 पाण्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे। फ्लावर आणि बटाटा बारीक गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे। मसाला पण आपल्याला चांगला असा याच्यामध्ये परतून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम लो टू मीडियम वरतीच ठेवायची आहे। कमी गॅसवरती आपल्याला ही सर्व भाजी शिजवून घ्यायची आहे। यामध्ये आपण कोथिंबीर घालणार आहोत। कोथिंबीर घातल्यानंतर पण याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे। भाजी चांगली परतली की यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार इथे पाणी ॲड करू शकतो। तुम्हाला जर भाजी घट्ट आवडत असेल तर कमी पाणी वापरा आणि जर पातळ आवडत असेल तर जास्त पाणी घाला। पाणी शक्यतो याच्यामध्ये गरमच घाला, त्यामुळे भाजी अजून छान लागते। 1 ते 2 उकळी येऊ द्यायची आहेत भाजीला आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत। चवीनुसार मीठ घालायचं आहे। थोडीशी यामध्ये कोथिंबीर घालायची आहे आणि 2 ते 3 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत। तुम्ही पाहू शकता। हे पहा मस्त आपली भन्नाट अशी भाजी झालेली आहे। नॉनव्हेजलाही विसरून जाल अशी भाजी आपली झालेली आहे। इथे मी 1 वाटी मूग घेतलेली आहेत। आपल्याला हे कुकरला 1 शिट्टी करून घ्यायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे। जिरे मोहरी हळद घालायची आहे, टोमॅटो घालायचा आहे, थोडं मीठ घालायचं आहे आणि आपल्याला हे चांगलं असं परतून घ्यायचं आहे। थोडी कोथिंबीर घालायची आहे आणि जे मूग आपण शिजवून घेतले होते आपण ते ॲड करणार आहोत यामध्ये। आणि इथे मी मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे बारीक मिक्सरला वाटून घेतलेले आहेत। हे पहा ह्याला थोड्या वेळामध्ये आता उकळी येईल। उकळी येऊ द्यायची आहे। ही भाजी खूप झटपट आणि छान होते। तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा। आपण इथे तुरीची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी कांदा, खोबरं, टोमॅटो आपल्याला सर्व भाजून मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आणि मी तुरी शिजवून घेतलेली आहेत। कुकरला लावून 1 शिट्टी करून घ्यायची आहेत। इथे पातेलं गरम करायला ठेवलेले आहे। तेल, जिरे, मोहरी, कोथिंबीर हे सर्व मिक्स करून परतून घ्यायचं आहे। मसाला ॲड करायचा आहे। मसाला छान परतला की यामध्ये शिजवलेल्या तुरी ॲड करायच्या आहेत। गरजेनुसार आपण पाणी ॲड करणार आहोत। मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि वरतून छान अशी कोथिंबीर घालायची आहे। तयार झाली आहे आपली तुरीची भाजी। रात्रभर भिजत घातले होते। हे पहा 1 वाटी चणा मी भिजत घातला होता, रात्रभर भिजत घातला होता। छान असा भिजलेला आहे। आपण आता याला कुकरला लावून 3 शिट्टी करून घेणार आहोत। जर असेच शिजवले भाजी बनवली तर ते कच्चेच राहतात। जर
2 ते 3 शिट्ट्या याला करून घेतल्या तर नरम होतात आणि भाजी पण छान लागते. पाणी घालायचं आहे 1 ग्लास. हे पहा, मस्त आपले चणे शिजून निघले आहेत. तुम्ही पाहू शकता. याला चेक करायचे, 2 बोटामध्ये दबला पाहिजे चणा. त्यानंतर इथे मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये तेल घातलेलं आहे आणि मी कांदा गॅसवरती भाजून घेतलेला आहे. तुम्ही असा बारीक कट करून डायरेक्ट पण कढईमध्ये आपण भाजून घेऊ शकतो. याच्यामध्ये अद्रक लसूण घालून चांगल्या पद्धतीने याला परतून घ्यायचं आहे. खोबरं घालायचं आहे. खोबरं घातल्यानंतर सर्व कांदा लसूण आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. चांगलं भाजलं की यामध्ये आपण मसाले ॲड करणार आहोत. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे. जास्त फास्ट असा गॅस करायचा नाही आहे. याच्यामध्येच आपण टमाटर घातलेलं आहे. टमाटर यामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला टमाटर याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे. आता हे सर्व मिश्रण आपण काढून घेणार आहोत आणि वाटून घ्यायचं आहे. तर मी इथे काढून घेतलेलं आहे. यामध्येच मी मसाला घालून वाटणार आहे. याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. हा मसाला मी घरी बनवलेलाच आहे आणि थोड्याशा कोथिंबीरच्या काड्या घालायच्या आहेत. यामुळे भाजीला खूप छान अशी टेस्ट येते. सर्व मिश्रण आपलं वाटून झालेलं आहे. इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये तेल घातलेलं आहे. जिरे घालायचे आहेत. थोडी मोहरी घालायची आहे. जिरे मोहरी तडतडली की यामध्ये हळद घालायची आहे. हळद घातल्यानंतर इथे आपण सर्व मिश्रण आता वाटून घेतलेलं आहे ते मिश्रण यामध्ये सर्व परतून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे. 2 ते 3 मिनटामध्ये आपलं सर्व मिश्रण हे परतून घ्यायचं आहे. मिश्रण चांगलं परतलं की यामध्ये आपण चणे घालणार आहोत. तेल सुटेपर्यंत सर्व मिश्रण चांगल्या पद्धतीने आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. आपलं मिश्रण परतलं की यामध्ये चणा ॲड करायचा आहे. चणा घातल्यानंतर पण याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपण लो टू मीडियमवरतीच ठेवणार आहोत. त्यामुळे काय होतं की भाजी चांगली परतल्या जाते. यामध्ये आपल्याला हवं तेवढं आपण पाणी ॲड करू शकतो. तुम्हाला जर जास्त घट्ट हवी असेल तर थोडंच टाका आणि जर पातळ हवी असेल त्यामध्ये पाणी जास्त आपण ॲड करायचं आहे. त्यानंतर इथे आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. मीठ घालून याला चांगलं असं परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगली अशी भाजी शिजवून द्यायची आहे कमी गॅसवरती. यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत. कोथिंबीर घातल्यानंतर इथे 2 ते 3 मिनटं आपण याला झाकून ठेवणार आहोत. हे पहा, मस्त आपली तयार झालेली आहे चण्याची भाजी. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली तर लाईक करा. तर ही भाजी अतिशय चविष्ट आणि अशी बनवण्यास सोपी आहे. तर चला आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी दोडका बारीक कट करून घेतलेला आहे. आपल्याला स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. तर चला आता आपण मसाले घेऊयात. इथे मी अद्रक लसूण हिरव्या मिरच्या शेंगदाणे आणि काही मसाले, थोडे तीळ आणि मगज, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घेतलेली आहे. आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे एका कढईमध्ये. हे पहा, मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे आणि तेलामध्ये आपल्याला सर्व मसाले परतून घ्यायचे आहेत, भाजून घ्यायचे आहेत. हे पहा, अशा पद्धतीने. इथे मी अद्रक घेतलेली आहे आणि कांदा घातलेला आहे. लसूण घालायचं आहे. हे सर्व आपल्याला लाल रंग होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला सर्व कांदा अद्रक आणि लसूण भाजून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत. शेंगदाणे पण आपल्याला लालसर रंग येईपर्यंत मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचे आहे. 4 ते 5 मी इथं हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीने लाल तिखट किंवा तिखट आवडतं कमी जास्त प्रमाणात
त्याप्रमाणे आपल्याला इथे घालायचं आहे. हे सर्व तिखट मी याच्यामध्ये घातलेलं आहे आणि आपल्याला हे सर्व चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर पण घातलेली आहे. हे सर्व आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आता मी इथे पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये तेल घालून जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि दोडका घालायचा आहे. हे सर्व आपल्याला भाजून घेऊन थोडं परतून घ्यायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. मी यामध्ये थोडासा वाटाणा पण ॲड केलेला आहे. तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही इथे तो स्किप करू शकता. आता आपल्याला इथे वाटलेलं वाटण घालायचं आहे. जे आपण आत्ता मिक्सरला वाटून घेतला होता पूर्ण मसाला तो यामध्ये घालायचा आहे आणि चांगल्या पद्धतीने याला मिक्स करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं याला मिक्स करायचं आहे आणि आपल्याला हवं त्या पद्धतीने आपण पाणी घालायचं आहे. आता कोथिंबीर घालायची आहे. तयार झालेली आहे आपली दोडक्याची भाजी. हे पहा, मस्त दोडक्याची भाजी झालेली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत न खाणारे सुद्धा ही भाजी मागू खातील. तर तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. मी पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे. मी शेंगा स्वच्छ धुवून अशा बारीक कट करून घेतलेल्या आहेत. आपल्याला याला उकळी येऊ द्यायची आहे. आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत शेंगा पाण्यामध्ये. इथे मी तव्यावरती कांदा, अद्रक, लसूण, खोबरं आणि टोमॅटो हे सर्व भाजून घेतलेलं आहे. थोडा मसाला घेतलेला आहे, लाल तिखट घेतलेला आहे. आपल्याला हे छान असं लालसर रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे आणि हे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे. त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. अशा पद्धतीने आपण मिक्सेस वाटून घेतलेलं आहे. इथे मी पातेलं गरम करायला ठेवलेलं आहे. यामध्ये 2 चमचे तेल घालायचं आहे. जिरे, मोहरी घालायची आहे. जिरे, मोहरी तडतडली की यामध्ये आपण हळद घालणार आहोत. हळद घातल्यानंतर इथे थोडीशी कोथिंबीर घालायची आहे आणि जो आत्ता आपण मसाला वाटला होता तो मसाला घालायचा आहे. थोड्या प्रमाणामध्ये याला चांगलं असं परतून घ्यायचं आहे मसाल्याला. गॅसची फ्लेम लो टू मीडियमवरतीच ठेवायची आहे. जर जास्त मोठ्या फ्लेमवरती जर तुम्ही परतवाल तर मसाला आपण भाजलेला आहे हा जास्त करपट लागेल किंवा भाजीची चव पण करपट येईल. त्यामुळे कमी गॅसवरतीच ही भाजी बनवायची आहे. आता आपण कोथिंबीर घालूया. कोथिंबीर घातल्यानंतर याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं परतून घ्यायचं आहे आणि आपण ज्या पाण्यामध्ये शेंगा शिजवून घेतल्या होत्या साईडला ते पाणी पण घालायचं आहे आणि शेंगा पण घालायच्या आहेत. आपण भाजीमध्ये पण या शेंगा शिजवू शकतो, पण भाजीमध्ये शिजवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे मी याला साईडलाच शिजवून घेतलं आहे पाण्यामध्ये. आपल्याला हवं त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही इथं पाणी टाकू शकता. तुम्हाला किती घट्ट पातळ हवी आहे त्यानुसार तुम्ही इथं भाजीची कन्सिस्टन्सी ठेवू शकता. हे पहा, मी अशा पद्धतीने बनवलेली आहे एवढी पातळ. आता याला उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेऊयात. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आहे. हे पहा, मस्त आपली शेवग्याच्या शेंगाची भाजी झालेली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि ही आपली 30 भाज्यांची सिरीज कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. जर आवडली तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या सिरीजमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.